मित्र, एखादी मुलगी शिक्षणामध्ये हुशार आहे आणि काहीतरी करू शकते या भावनेनं आई वडील तिला उच्च शिक्षणासाठी कॉलेजला पाठवतात. यामध्ये आई वडिलांचं प्रेम आहे, त्यांचा त्याग आहे आणि त्यांची एक सकारात्मक भावना आहे की आपल्या मुलगीचं काहीतरी भलं व्हावं, तिच्या पुढच्या आयुष्यामध्ये तिला कुठल्या प्रकारची अडचण येऊ नये यासाठी त्या मुलीला उच्च शिक्षणासाठी कॉलेजला वगैरे पाठवलं जातं. आणि यामध्ये होतंय काय की त्या मुलीचं कायद्यानं सुद्धा कायदा काय सांगतो की 18 वर्षाच्या आतमध्ये लग्न करायचं नाही. मग कायद्यानं हा नेम का केलाय? कारण तुमचं शरीर हे लग्नासाठी किंवा शरीर संबंधासाठी तयार नसते आणि शरीर पण तयार नसते शरीरशास्त्रानुसार, पण बुद्धी पण तेवढी तुम्हाला आलेली नसते. 18 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही तेवढं संज्ञान नसता, तेवढं वैचारिक पातळी तुमची नसते, बौद्धिक क्षमता नसते आणि दोन्ही अँगलनं तुम्ही कुठल्याही प्रकारच्या सेक्ससाठी किंवा कुठल्याही प्रकारच्या नव्या नात्यासाठी तयार नसता. तरी पण हार्मोनल चेंजेसमुळं एखाद्या मुलाकडं मन अट्रॅक्ट होत आहे किंवा एखाद्या मित्राकडे मन अट्रॅक्ट होत आहे, त्याचं प्रेमात रूपांतर होत आहे आणि या प्रेमाला आपलं सर्वस्व मुली मानतात आणि त्या प्रियकराला, त्या मित्राला घरच्यांच्या पेक्षा जास्त महत्त्व देतात. घरच्यांच्या पेक्षा त्याचं महत्त्व आपल्या मनामध्ये वाढवून ठेवतात आणि वेळप्रसंगी पोलीस डिव्हिजनमध्ये आई वडिलांच्या विरोधात ठेवतात. आई वडिलांच्या पासून मला आणि माझ्या मित्राला धोका आहे असं मुली सांगतात. हे आई वडिलांचं दुर्दैव आहे. ज्या आई वडिलांनी आपल्या मुलीचं भविष्याचं चांगलं स्वप्न बघितलं, तिला चांगलं घडवावं म्हणून तिने प्रयत्न केला, तिच्यावर प्रेम केलं, आयुष्यभर तिला सांभाळलं, त्याच आई वडिलांना अशा प्रकारचा दिवस बघायला मिळतो. मित्र, हे अतिशय चुकीचं आहे. तुम्हाला तेवढं संज्ञान तुम्ही नसता. घरातून ज्यावेळेला तुम्ही शिकण्यासाठी बाहेर पडता तर तुमचं काहीतरी ध्येय असते की मला स्पर्धा परीक्षा करायचं आहे, मला उच्च शिक्षण घ्यायचं आहे, मला डिग्री कंप्लीट करायचं आहे, मला कलेक्टर व्हायचं आहे, मला काहीतरी मोठं बनायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं आहे. हे स्वप्न घेऊन घरातून बाहेर पडलेल्या मुली हे मनाच्या चंचलपणामुळं किंवा मनाच्या अट्रॅक्शनमुळं हे चुकीचं पाऊल उचलतात आणि आयुष्याचं नुकसान पण करतात. यामध्ये तो मुलगा पण त्याच वयाचा असतो, त्यालाही तितकी मॅच्युरिटी नसते, ती जबाबदारी घेण्याची त्याचीही क्षमता नसते, तरी पण या मुली चुकीचं पाऊल उचलतात. मग भविष्यात ब्रेकअप होणे किंवा मुलगा संशय असणे, मुलगा पेशंट असणे किंवा त्याच्या घरच्यांच्या विरोध होणे अशा प्रकारची गोष्टी करतात. याचं लग्नामध्ये पुढं रूपांतर होत नाही, याचा संपूर्ण कुटुंबाला तुमच्यासुद्धा आणि त्या मुलाला तुम्हाला सगळ्यांनाच एकत्रित त्रास होत असतो. जरी समजा भविष्यात लग्न झालं तर ती कितपत सक्सेस होईल याची गॅरंटी नाही आणि जर फेल गेलं तर अशा वेळेला तुमच्या बाजूनं डिफेन्स करण्यासाठी तुम्हाला दुसरं कोणीही नसते. अशा वेळेला आत्महत्या करण्याचं सारखं पाऊल उचललं जाते किंवा तुमच्या आयुष्याचं फार मोठं नुकसान होते, दिशा आयुष्याची बदलून जाते. त्यामुळे आपलं ध्येय सध्या शिक्षणाचं आहे. मनावर कंट्रोल करा, शिकण्यावर फोकस करा, मनामध्ये येणाऱ्या चुकीच्या नकारात्मक किंवा वाईट गोष्टींचा त्याग करा, मनावर कंट्रोल करण्याचं वारंवार प्रॅक्टिस करा. आईवडिलांचे विश्वास ठेवा, प्रत्येक नवीन ओळख आईवडिलांशी शेअर करा. चांगलं वाईट निर्णय घेण्याची आत्ता तुमची बौद्धिक वैचारिक क्षमता बिलकुल नाही आहे, त्यामुळे चुकीचं पाऊल उचलू नका. नवीन नात्यापासून, नवीन लोकांच्यापासून सावध राहा. मन चुकीच्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होणं या वयामध्ये नैसर्गिक आहे, पण मनाला आवर घाला आणि अशा गोष्टीकडं मनाला अट्रॅक्ट करणाऱ्या, मनाला मोहित करणाऱ्या गोष्टींच्यापासून दूर राहा. अभ्यासावर फोकस करा.